डॉक्टर काय ग चांदणी कुठे चालली? अगं बाई बरं झालं तुम्हाला इथे भेटलीस. तू कुठे चाललीस? मी अगं काय नाही, माझ्या ना लय मला जुलाब लागली ग, तिकडे जायचंय मला दवाखान्यात, त्याच्यासाठी चालली. हो का, म्हणजे तू दवाखान्यातच चाललीस ना? वय तू कुठे चालली? बरं झालं जोडीला सोबतीला भेटलीस. अगं माझं एक दुःख तुला सांगायचं होतं. काय सांगू? तुला माहिती आहे का? काय कोणी नाही ना इकडे तिकडे. कोण नाही? माझ्या नवऱ्याच्या ना टावरला रेंजच येत नाही. नेटवर्क म्हणजे नेटवर्कच नसतंय. काय सांगू तुला, मी ना एवढी सुंदर आहे, इतकी वर्ष झाले लग्नाला. रेंज जाईल त्याची? हा हे मग तू काय टेन्शन घेती? हा घाले डॉक्टर आहे ना आपले, मी तिकडे चालले. चल तू बी. तुला माहिती आहे का? मला माहिती, म्हणजे अनुभवी, मला एक्सपिरियन्स आहे चांगला त्यांचा. ऐक ना, माझं नक्की काम आणि मला हे 2 पोरं झाले कशामुळं? घाले डॉक्टर मुळेच. नक्की माझं काम होईल ना? पण तो काम 100% होईल. मानावऱ्याचं उठत नव्हतं, सारखी लाईट ऑफ होती. हो गं बाई, म्हणजे माझ्यासारखंच होतं म्हणायचं की. आणि तुला जसं 2 पोरं झाली तशी मग मला पण भेटतील का? हळू बोल, कुत्रा ऐकल. माय कुठं कशाला ऐकून. बरं ऐक ना, मी काय म्हणते, काय टाइमपास नको करू इथे. चल ना मग ते डॉक्टरचं कुठं दवाखाना आहे तिकडे घेऊन चल ना मला. मी पण काय करते, दाखवून देते डॉक्टरांना, सांगते माझं सगळं. तू आता इकडून चालली ना? हा इकडून झाले मी. हा इकडून असं कोपऱ्यावर गेले गेले घाले डॉक्टरचा दवाखाना आहे. जवळच आहे का? हा मी तर तिकडूनच आले ना आजू- डॉक्टर. मला एक सांग, तू हॉस्पिटलवर नाव का बरं नाही मग त्यांच्या डॉक्टर घाले म्हणून? घरी टाकलंय त्यांनी आता सध्या, ते बाहेर त्यांचं काम चालू आहे. अच्छा. आणि तू इकडे कधीपासून घर घेतलीस? मी आता मला 2.5 वर्ष आले. हो का, मला तर काही सांगितलं नाहीस, काय नाही घर घेतलंय केलंय म्हणून. तुला माहिती का, ते घर घेतलं ना ते माझ्या बॉयफ्रेंडच. बाई काय ग तू, जवळच्या जवळ एकेकाला अशीच फसवते आज. हा मला माहिती आहे, पहिल्यापासूनच तुझा स्वभाव तसा आहे. आणि ह्याच्या अगोदरच तू मला भेटली असते 2-2.5 वर्ष कुठे गेलतीस ग? तू जर मला 2-2.5 वर्षापूर्वी भेटली असतेस तर तुला हे माहित होतं डॉक्टर घालायचं, तर मला आतापर्यंत कसं असतं ना, राहिले असते. लग्न झाल्यावर सगळं बदलत ग. हा मग तुझं बदललं होतं का? मला तर म्हणजे गंज आठवण यायची तुझी, पण मग काय करते. हो का, बरोबर आहे. मी काय म्हणते, मग तुझ्या नवऱ्याला टावर येत नव्हते, मग ह्या डॉक्टर घालेनेच रेंज आणली ना त्यांनी, गच करणे. ह्या डॉक्टर घालेनेच का? डॉक्टर घालेनी त्यांनी काय केलं, मला घातल्या आणि त्यांना घातल्या म्हणजे गोळ्या खायला. अच्छा, दोघांना पण का? मला सगळ्यात पहिले ना त्यांनी दिलं होतं काय इंजेक्शन, मग नंतर बाकीच्या गोष्टी झाल्या. अच्छा इंजेक्शन, म्हणजे ते मला पण देतील का मग? तू मागितलं ना, तू जर म्हणली ना मला तुमचं लय आवडलं काय स्वभाव, तर लगेच देते. मी नुसतं असं म्हणलं ना थोडी ते मला इंजेक्शन आहे. मला गरज असली तर देतील ना इंजेक्शन, मला कशाला देतील ते असं? आधी चेक करतील ग, आधी सगळं पाहत्या, हात लावून ते, म्हणजे कुठं ते कानात घाली त्या, असा हात हा लावली ते चेक करायचं ना? काय म्हणते त्याला? हो ते स्टेटस्कोप असतं ना त्यांचं, काहीतरी स्टेटस्कोप म्हणतात बाई त्याला. दाबी त्या ते चांगलं, मग तेव्हा पाहत्या. चांगलं दाबायचं काय, उगा असं चेक करत असतील ना? नाही जोरात दाबी द्या. बापरे, मग मी काय करू, येऊ का नाही? माझं चांगलं आहे का? तुला लय भारी, 1 नंबर ट्रीटमेंट. नाही तुला झटका पटाशी, तुझी हाऊस पुरी होईल, चटकन 2 पोरं निघते. ठीक आहे चालते, चल मग बाई लवकर घेऊन, तुझ्यामुळे माझं काम जर झालं ना तर खरं. गुप्त रोगतज्ञाची डिग्री घेऊन पाचतावलो मी, गिराय काही आहे ना काही नाही, तेच अवघड झाले सध्या. आलं वाटतं गिराय, या मध्ये या. इथंच आहे का त्यांचं घर? हा इथेच आहे. लोटा उघडायचे घरात कसं करायचं हॉस्पिटल जुनच पेशंट आला. दरवर्षी त्याला उघडं चालत नाही. हो का, काय होतं उघडं राहिलं तर? काय झालं डॉक्टरला? काही ये ना इकडून, तिकडून येऊ का? थांबते तुझं लवकर घेऊन ना. हा का डॉक्टर, माझं कसं बरं वाटतं ना आता? काय सांगू बाई, बरं वाटत आहे. पुढे ना असं करू 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 ना मागून पण जुलाब लागले. डॉक्टर काय झालं तुला? काय नाही ते असं दुःखाला लागायचं नसतं. हे बघ, डॉक्टर पुढं अजिबात लादायचं नाही. हो हो, अजिबात टेन्शन नाही. फक्त पोट राहिलं का? काय रक्त ते झालं, पण जुलाब लागली. जुलाब लागले म्हणजे अशा पिचकाऱ्या मारायचं लांब लांब, का भीतीवाल्या होते, का गोदड्या? गोदड्या?
रात्री झोपले 2 गोळ्या भरल्या बाई, सकाळी झोपल्या. अच्छा, तुला आयुर्वेदिक औषध देऊ का तुमचं नॅचरल औषध द्या ना मला. नॅचरल औषध देऊ ना? हे बघ, तुझ्या घरी लाल मिरची आहे का? आहे. लाल मिरची 2 चमचे घे. कोणची वाळेल का पावडर? पावडर लाल मिरची. त्याच्यानंतर हळद घे 2 चमचे. दोन्हीचा मलम बनव. पण त्याच्यामध्ये काहीतरी मलम बनवायला टाकावं लागेल ना. लिंबाचा रस. लिंबाचा रस नको टाकू. लिंबाच्या रसाने बरं नाही होणार. सूर्यप्रकाशचं तेल टाक त्याच्यात आणि ते मस्त मिक्स कर. बोटाने हलवून घे. काय ते वाटीमध्ये हलवून घेतलं का? हलवून घेतलं का? ऐका डॉक्टर, असं इतकं पण चांगलं नका सांगू. कधी माझी मैत्रीण आहे ती माझ्यावर हसन, तिला पण तुमच्याकडून चांगलं हे करून घ्यायचं स्टेटमेंट. तिला घेतो ना मी. काय? तिला बघायला घेतो मी इकडं. तोपर्यंत तुझं आवरून घेतो. तर चल मग चेक करायला नाही तुला. हे सूर्यप्रकाशचं तेल मिक्स करायचं, लावायचं कसं ते? हो ना, ते काय हे बाय, असा पेन घे विकत. पेन? हां, पेन घे विकत. पेन विकत घेतला का? त्याला मागून एक काड्या कुडक्या तर भरपूर राहते आपल्याकडे नाही का? काडी घे. काय काडी लोटायची बरोबर. ते जिथं तुला भाऊ राहिले तिथं नाही लावायचं. जिथं तुला होत नाही तिथं लावायचं. बकरे म्हणजे पुढून मी चालू झालं पाहिजे मग. तू टेन्शनच घेऊ नको. माझ्या विश्वास आहे की नाही लावायला? लई विश्वास आहे ना? 2 लेकरं झाले हो डॉक्टर तुमच्यामुळं. चाल मग तुला मागे चेक करून. दिसायला सेम तुमच्या वाणी. तुला चेक करून घेतो. डॉक्टर मला पण चेक तू बस करायचं. तिथं, बस तिच्या जागेवर बस. हो का? एकेकीचा नंबर राहतो ना, इकडून घुसाशी. तो टेकून बस. इकडून नको जाऊ वर तोंड करून, इकडून जा. हा ठीक. लवकर या डॉक्टर. तू बस. तू काय माझ्या बाप नाही लागली. चल बस. बर. डॉक्टर चल तू चल. तुमचा बाप म्हणजे तुम्हाला पाहिजे नाही केलं कसं असतं ना? नाही ऐक बाय, आज काही तुला मी काही चेक करणार नाही. का? आज मला तिला चेक करणं गरजेचं वाटत आहे. मग मला काय करते? हां, मला तुला काहीच नाही. तुला आहे ना, जे औषध सांगितलं ना ते औषध घरी जाऊन कर. त्याच्यामुळे मी तिला चेक करायला लागलो. तर मग तुला चेक करायची काही गरज नाही. झालं चेक तो. चल, आज काही करणार नाही मी. मला प्रॉब्लेम येईल. चल. काय झालं? केलं का तुला चेक डॉक्टर? नाही डॉक्टरांचं मूड नाही आज. म्हणजे काय झालं? चेक करायचं. काही नाही, तिचं आहे ना होऊन जाईल क्लिअर. डॉक्टर मला आहे ना बसवत बी नाही हो, काय करू? तू जाऊ शकते का आता? जाऊ तो घे चांगल्या प्रकारे चेक करू. हो, तू जसं सांगितलं तसं सांगू ना मी त्यांना. हा लाजू नको. हा हे विसरून जाशील तू. हे घेऊन जा. फी द्यायचं काही काम नाही माझं. काय फी देते तू? सगळं द्यायचं तुम्हाला. फीचं काय घेऊन बसला तू? म्हणजे डॉक्टर खरंच तुम्ही खूप हे दिसताय हा चांगले. त्यांच्याकडून फीस नाही घेतली तुम्ही. असं प्रत्येकाकडून करता का तुम्ही? तुझं सांग ना. काय नाव? माझं नाव का? चांदनी. हं? चांदनी. चांदणी. वा वा. चांदणी म्हणजे स्टार हो का? आमच्या भाषेत. अच्छा. त्याला स्टार म्हणतात. तशी चमकत, जशी नाव ते तशी. हो डॉक्टर, पण मी काय म्हणते. तो मोठं लिह काय? कानातले. ते आज थोडं बाहेर गेले होते ना, म्हणून घातले होते मोठे. हा का? तुला आवडतं घालायला? काय?
कानातले? हो ते तर आता कसं थोडं वेगळी साडी वगैरे घातलं तर घालावंच लागतं ते. हा का? हम्म. बरं. सांगू का माझं काय काय? तुझं काय काय तुला काय काय आजार झाला? अहो डॉक्टर मी काय सांगू तुम्हाला, मी खूप परेशान झाले बघा. आता माझ्या लग्नाला किती वर्ष झाले विचारा मला. किती झाले? 3-4 वर्ष झाले माझ्या लग्नाला. बर. मग तुम्ही सांगा ह्या 3-4 वर्षामध्ये मला लेकरू बाळ पाहिजे की नाही? पाहिजे की नाही? म्या एकाच वर्षात डॉक्टर झाल्यापासून एकाच वर्षात हम्म. अर्ध्या गावातले पोरं मावल्याचे. म्हणजे एवढे? ट्रीटमेंटचे मावले. अच्छा, तुम्ही ट्रीटमेंट केली म्हणून का? हं. हा तेच माझी मैत्रीण मला सांगत होती की तुम्ही ट्रीटमेंट छान देता म्हणून. घाले डॉक्टरचं एक शास्त्र आहे बाई, काय घातल्याशिवाय जाऊनच देत नाही काय? आजार. हा डॉक्टर लोकांचं कामच ते असतं ना, समोरच्यांचा आजार घालवल्याशिवाय तुम्ही सोडतच नाही त्यांना, हे मला पण माहिती आहे. कधी कधी तुला सांगतो एक एक तास आ काय तपासायला लावतो मी. एवढा वेळ? हा मग सगळं उघडं करून पाहावं लागतं ना, म्हणजे कुठं आजार आहे काय आहे, काय पण सगळं काय बघायचं. एवढं करून बघता तुम्ही? अगं पेशंटचा आजारच आजार पण आजार पण हा. हा बरं ऐका ना, मी काय म्हणते, आता बघा माझ्या लग्नाला 4-5 वर्ष झाले तर मला आणखीन एक मूल बाळ सुद्धा नाही हो, एक पण लेकरू नाही आहे. आणि रोज मी माझ्या नवऱ्याजवळ जाते, तो माझ्याजवळ येतच नाही. येतो बरं का, पण काय होतं माहिती आहे का, मी इतकी मूडमध्ये आलेली असते ना, रोज माझा मूड खराब होतो आणि माझा नवरा मला जवळ पण येऊ देत नाही. आणि तसं ते त्याचे ते नेटवर्कच येत नाही बघा त्याला बिलकुल, म्हणजे तो रेंजमध्ये येतच नाही. म्हणजे त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे नेमकं, त्याच्या मुळातच काय प्रॉब्लेम आहे ना, मला तेच कळत नाही. हा असा का करतो माझ्यासोबत, त्याच्यावर काहीतरी तोड सांगा ना मला. 2च मिनिटं थांब बरं. त्याला नेटवर्क येत नाही. हम्म. मला सांग, नेटवर्कच्या अशा 5 कांड्या राहत्या. हो हा ते हा इकडे पाय ना, हा ही जी पहिली कांडी आहे, हा एवढी रेंज येते का तुझ्या? मला तर वाटते एवढी नाही तर पहिलीच आहे बघा त्यांची. म्हणजे याच्यापेक्षा कमी मायनस मध्ये काय? हम्म. हा हम्म. इकडं तर मायनस मध्ये आहे. हे बघ, हे पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी, चौथी आणि 5वी पायरी. हा मी ट्रीटमेंट करतो हिची. अरे बापरे, खरंच का? हा. अहो डॉक्टर, मग तुमचे खरंच लय मोठे नाही म्हणजे तुम्ही खरंच लय मोठे आहे बघा, मोठ्या मनाचे. बाई तुला सांगतो, माझं एवढं मोठं आहे, एवढं मोठं आहे, तो विचार सुद्धा करू शकत नाही. हो का? म्हणजे काय मोठे म्हणायचंय तुम्हाला? नाव अच्छा, तुमचं नाव मोठं आहे का? घाले डॉक्टर, तू पुढे पाय, हा का? कुठे बी लक्ष, कुठेही जाय, कुठेही जाय. आणि तुला सांगतो, अशी एक बाई नाही तिला घाले डॉक्टरचा अनुभव नाही. नाही तसं माझी मैत्रीण म्हणली हो, घाले डॉक्टर लय चांगले आहेत म्हणूनच मी तुमच्याकडे आले, मला माहितीच नव्हतं. त्याचं कारण तुला सांगतो. हा हे बघ, मी गुप्त रोगतज्ञ, अच्छा. मी गुडघा रोगतज्ञ, हा का? मग मी डॉक्टर थोबाड रोगतज्ञ. थोबाड डॉक्टरने हा. म्हणजे काय असतं आता हे चेहऱ्याचा तज्ञ. म्हणजे काय करता तुम्ही चेहऱ्याला? अगं तोंडाचं पिंपल्स आल्या ते रिमूव्ह करतो. हो का? डॉक्टर, मला तर पिंपल्सचा तर तसा काही प्रॉब्लेम नाही आहे, पण माझ्या चेहऱ्याचा थोडासा दुसरा प्रॉब्लेम आहे, तो मी तुम्हाला सांगेन नंतर बरं का. पण पहिलं माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्या ना मला, कारण माझ्या नवऱ्याची. तुला सांगतो मी, आपल्याकडं असं आजार नाही का ज्याच्यावर औषध नाही. गोळ्याच्या राहत्या पॉवरफुल. हो का? लय पॉवर राहते. दुसरं काही होणार नाही ना त्यानं? तुझ्या नवरीची तब्येत कशी आहे मीडियम. हां. आणि याच्यापैकी त्याची कांडी कशी आहे? ती सांगितली ना मी तुम्हाला थोडा. ही मायनस मधली कांडी झपल का त्याला आवडल्या गोळ्या खाय? मग थोडं काम होईल असं द्या ना, मग एवढ्या साऱ्या गोळ्या नका देऊन तुम्ही. थोडं असं लेवलनुसार. तू मला लेवल शिकूच नको बाई. मग आपलं डायरेक्ट तुला सांगतो, डायरेक्ट फोडलं काय? तोंडात टाकायचं. काय पण? गोळीचं पाकिट.
अच्छा. गोळीचं पॅकेट असं फोडलं हम्म. तर तोंडात घालायची, हो का? आणि ते किती वेळाने असर येतो? चोकायची ती, हा का? त्याच्यानंतर गिळायची. मग ते त्यांनाच सांगावं लागेल मला तसं खेळ केल्यावर. मग मला काही घ्यायची गरज नाही ना? मग काय? तुला अनुभव घ्यावा लागेल. कसला? गोळी खाल्ल्यानंतरचा त्रास तुला सहन करता आला पाहिजे ना. म्हणजे आता त्यांनी गोळी घेतल्यावर मी तर समजा आता मला तर ते समजा भेटलंच नाही ते तर मी घेईलच त्यांच्याकडून. त्यांनी सुरुवात केल्यावर रेंजला जर टावर आली त्यांच्या तर काय म्हणतात ते टावरला जर रेंज आली हे तर. बघ बाई, हं. घाले डॉक्टरचा अनुभव आहे. हं. आजपर्यंत असं एक टावर नाही का ज्याला आपण रेंज आणली नाही. हो का? हा, मग डॉक्टर आमच्या पण रेंजला ते काय टावरला रेंज आणून द्या ना मग. बाई तुला मी काय सांगू राहिलो, हं. पहिले तुला त्याचा अनुभव घ्यावा लागेल. म्हणजे मला काय अनुभव घ्यावा लागेल डॉक्टर? सांगा ना क्लिअर. चल मी तुला सांगतो. कुठं? हा, कुठं? चाल ना इकडे, चाल ना. इथंच चेक करा ना डॉक्टर. आता काय दुसरं पेशंट पण नाही आहे ना इथे. अगं तू चाल, तुला मी सांगतो. कडी लावून घेतो कोणी आलं तर. का बरं? येऊ द्या ना, तुमच्याकडे असे पेशंट येतच राहतात ना, मग कडी लावल्यावर परत. डिस्टर्ब होतं. हो का? ठीक आहे चला. तुला सांगितलं ना मी एक तास सोडित नाही पेशंटला. पण डॉक्टर माझा आजार काय एवढा मोठा नाहीये ना, मला तुम्ही एवढा वेळ थोडी थांबवून ठेवणार आहे. इथंच घे, चल तू चल. इथं? इथंच बसायचं आपलं, चल. हो का? तुला मी दाखवतो करून सगळं. बोलले ते खरंच दिसतंय. चल चल इकडे बस, खाली बस. बसू का? बस खाली बस. पड पास घे, चल. हा? अशी झोप पडलं. पालती बोलले का? अगं पालखीने सरळ झोप. सरळ का? ते एवढी तुम्ही डॉक्टर हे नाही ठेवलं का हो ते हे असतं बघा असं उंच झोपायचं. तू मानलं कशी मी लेट व्हायली आजपर्यंत. हा का? घे श्वास घे, सोड श्वास घे. तोंड किती वाजता पाहू दे मला. का बरं? तुला जेवढं सांगितलं तेवढं कर. आ, अजून बसणार नाही त्याच्यात. का? तू कर कर, हा कर, जीभ बाहेर काढ, कर अजून. आता जमलं, आता जमलं, आता जमलं. आता काही टेन्शन नाही. हात दाखव. असं कर. काय म्हणजे काय करताय तुम्ही? ठीक आहे, होऊन जाईल कर, काय अडचण नाही. डॉक्टर मी तर पहिल्यांदा बघितलंय तुमची चेक करण्याची पद्धत लय वेगळी आहे पण बरं का. तुला मी सांगितलं का उठायला? नाही झालं का चेक करून? झोप गपचीप. माझ्या मैत्रिणी तर नाही सांगितलं असं. डोळे बंद कर. का बरं? डोळे बंद कर. इकडे सरक, सरक इकडे, काय झालं डॉक्टर? सरक इकडे. अहो डॉक्टर माझ्यात काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही माझ्या नवऱ्यासाठी करा ना. तुला शोधून देणे तर काय करशील? म्हणजे हा, मग तुम्ही मला काय करताय? तुला एक्सपिरियन्स देतो ना मी. कसला? त्या गोळीने काय काय होऊ शकतं. साईड इफेक्ट नाही झाले पाहिजे. हा का? पण मग मला तुम्ही असं एक्सप्लेन पण करू शकता आणि सांगू शकता ना. बस, तू काहीच करू नको. म्हणजे पाठीकडून चेक करणार आहे का तुम्ही? तू गपची बस फक्त. अहो ठीक आहे. म्हणजे काय बोलताय तुम्ही डॉक्टर? नाही काही नाही, काहीच वेगळं करायचं नाही तुला. मी सांगतो तसंच कर. अहो पण आता कसं वाटत राहिलं? अहो नाही काय थांब, असं याच्यापेक्षा भारी वाटत मला. अहो नाही डॉक्टर, अरे याच्यापेक्षा भारी वाटत. नाही 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 डॉक्टर सोडा. थांब, झालं सोडा झालं. डॉक्टर. थांब, नाही झालं झालं हे झालं. कोणतं पद्धत आहे तुमची चेक करायची? सोडा डॉक्टर. व्यवस्थित करून घे. मला माझ्या मैत्रिणीने सांगितलं नव्हतं असं काही तुम्ही असं चेक करता म्हणून. होईल तुला सण बरं का. सण करशील तू.
आहे सहन करायसारखे आहे तो. जाऊ दे, तुला आज या मोक्यावर आहे ना फीची माफी करून देतो तुला मी. अहो पण डॉक्टर तुम्ही हे गलत करताय बरं का, हे चांगलं नाही तुमचं हे असलं. बरं जाऊ दे. काय किती दिवसाची उपाशी होती? मला नाही बोलायचं आता तुमच्यासोबत काही. तुम्ही हा किती दिवसाची उपाशी होती? पण मी काय सांगू तुम्हाला हे सगळं? मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं ना. डॉक्टर आहे. अहो तुम्ही डॉक्टर जरी असला तर तुम्ही हे असं डॉक्टरला गोष्टी सगळं सांगितलं पाहिजे. हो मी सांगितलं होतं तुम्हाला, इथं बसले होते तेव्हाच तुम्ही सांगितलं होतं, मी तुम्हाला सगळं सांगितलं. मग परत काय विचारता तुम्ही मला? परत ते जाऊ द्या बाबा. बरं डॉक्टरचं कसं वाटलं तुला काम? मला नाही आवडलं. नाही आवड? का बरं? तुमची काम करण्याची पद्धत नाही आवडली मला. तुम्ही जर मला दुसरं काही बोलून करून म्हणजे असं हे काही केलं असतं, घेतलं असतं तुमच्या म्हणजे असं काही वेगळं सांगून, तर मग ठीक आहे बाबा, तिथं काहीतरी वेगळं मी असं काही चिडचिड नसते केली. पण तुम्ही ना डायरेक्ट चक्क खोटे नाटं बोलून इथं मला चेक करण्याच्या निमित्तानं सगळं काही तुम्ही करून घेतलं, हे चुकीचं आहे डॉक्टर. मला नाही आवडलं तुमचं. घाबरू नको, तणावऱ्याचं काम करतो मी. हे इकडे बस, तो गोळ्या लिहून देतो मी. चल, काय नाराज करू नको. असं कसं नाराज नको करू? तुम्ही पहिलेच मला नाराज केलं बरं का डॉक्टर. मला जर पहिलेच माहीत असतं ना तुम्ही असं करून जर तुम्ही पेशंटला चेक करता, तर मी नसते आले इकडे तुमच्या हॉस्पिटलला. थोडं टेन्शन घेऊ नका. हे बाय, हा स्प्रे त्याच्यावर जे कांडे आहे त्या कांडीवर मार. हां हा, कांडीवर मार. काय होतं मग याने? आणि हा झेंडूबाम आहे ना, हा त्याच्या पहिले कांडीला पूर्ण लाव. पूर्ण झेंडूबाम लावा लागेल तुला. अरे बापरे. पण मग त्याला काय आग होणार नाही काय? तो ओरड ना माझ्या नावाने. आयुर्वेदिक झेंडूबाम आहे. हो पण मग त्याला किती आग होईल? काहीच होणार नाही. नाही होणार, खरंच नाही होणार. नाहीतर तो माझ्या नावाने बोंब मारेल घरी. मी बसलेलो आहे इथं. आणि ह्याने काय होईल? आणि एक सूर्यप्रकाशचं तेल घे आणि त्याच्या हो का? हे मला जमन का पण करायला? ते कसं करू पण हे? काही नाही करायचं. त्याला म्हणा थोडंसं 2 मिनटं तू ना असं होऊन जातं. बरोबर, तेल लावायला स्वतःला. ठीक आहे, चालतंय. फक्त औषध लावायचं थोडंसं. बिब्याचं हे आपल्या इथं सूर्यप्रकाशचं तेल. हां ठीक आहे, चालेल. त्याला उलटा झोप आणि असं वरून टाकून दिलं तरी चालेल. हो का? ठीक आहे, चालतंय. पण हे बघ, पहिले सूर्यप्रकाशचं तेल टाक. तो थोडासा वरडल. हो का? हां, पण तू घाबरून जायचं नाही. झेंडूबाम लावायचा. मग त्याची जी आग होईल ना, ती आग शांत होईल. पण डॉक्टर मी काय म्हणते, ह्या औषधानं हे असं तर नाही होणार ना? असं झालं तर तू मग टेन्शनच घेऊ नको बाई, टेन्शनच घेऊ नको. तुला मावलं आवडलं का? आवडलं ना? हे ये मग आता. हां ठीक आहे. मी जर हे नाही झालं पूर्ण तर मग येईल मी तुमच्या घरीपर्यंत. म्हणजे हे दाखवायला हो डॉक्टर? कधी पण ये. हा पण मी फक्त दाखवायला येईल ना? दाखवायशिवाय पाहिल्याशिवाय होतच नाही. काय? तू ये. बापरे. टाइम नको आहे का? दुसरा पेशंट जेवायला जायचं मग. हा, दुसऱ्या पेशंट सोबत पण असंच करा. मला जसं केलं तसं खोटं बोलून. थांबते मग का? नाही झालंय माझं, चेकअप करून येते मी. करा तुम्ही दुसरं पेशंट चेक. ती साडी नीट आवरून घे. हा. आजचं पेशंट म्हणजे पेशंट होतं. त्याला माझे डॉक्टर फार ते फॅमिली नाही, काही नाही. थोडा काही लाज बीज काही आहे का नाही? जे पेशंट येतं त्याचा कार्यक्रम करतो, पैसे देत नाही, पैसे घेत नाही, काय नाही. तू खुश राहतो पण हा नाही ना खुश राहत. जाऊ दे, आता जेवण करून घेऊ. तर आजच्या भाजीला तर तेलच नव्हतं. पेशंट पण पैसे घेत नाही, त्याच्यामुळे लफडं.